नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. मौजे नागरदेवे ग्रामपंचायत हद्दीमधील भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन कंपनी लिमिटेड मार्फत घरगुती गॅस पाईपलाईन खोदकामाच्या नुकसान भरपाईपोटी BPCL कंपनीकडे शुल्क मागणीत व BPCL कंपनीने ग्रामपंचायतला नुकसान भरपाईपोटी वर्ग केलेल्या पैशाच्या गैरव्यवहार थांबवण्याच्या व नागरदेवे अमरधाम दुरुस्ती गावाला पूर्णवेळ ग्रामसेवक व प्रशासक म्हणून ग्रामविस्तार अधिकारी यांच्या नियुक्तीच्या मागणीसाठी जिल्हा परिषद येथे आमरण उपोषण करण्यात आले होते. या मागणीची दखल घेऊन उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादाभाऊ गुंजाळ यांच्या लेखी आश्वासनानं उपोषण मागे घेण्यात आलं. यावेळी उपोषणकर्ते निखिल शेलार, सुनील कदम, सागर खरपुडे, सागर चाबुकस्वार, मुकेश जोडगे, राजेश दाडगे यांना ज्यूस पाजवताना जिल्हा परिषद सदस्य शरदभाऊ जोडगे, संदेश कारले, माजी सभापती रामदास भोर, प्रकाश पोटे, अथर खान, अजित दळवी, समीर पठाण, कैलास पगारे, रामेश्वर निमसे, मच्छिंद्र बेरड, योगेश धाडगे, जालेंद्र बोर्डे, निलेश दळवी, सोनू बिने, रवींद्र धाडगे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेल्या 3 दिवसापासून आम्ही जे अहिल्यानगर जिल्हा परिषदच्या आवारामध्ये उपोषणासाठी बसलो होतो. त्या उपोषणासंदर्भात विषय असा होता की आमच्या गावामध्ये जे BPCL कंपनीच्या माध्यमातून गॅस लाईन घरोघरी गॅस देण्याचं जे कनेक्शन द्यायचं आहे त्यासाठीचे काय पाईपलाईन टाकायचं काम चालू आहे. तर ते काम चालू असताना कंपनीला ग्रामपंचायतने नुकसान भरपाईपोटी 370 रुपये पर मीटरने अशी 1,66,00,000 रुपयाची मागणी केली होती आणि GST धरून ते 1,92,00,000 रुपये होत आहेत. तर कंपनीने त्याच्यातले 1,66,00,000 रुपये ग्रामपंचायतला अदा केले. तर ते सदर पैसे आल्याच्या नंतर काम झाल्यानंतर आम्ही त्या कामाची माहिती घेतली. हे काम कशाच्या निगडीत आहे आणि कशातनं चाललेलं आहे. तर तिथं असं कळलं की BPCL मधनं चालू आहे आणि ग्रामपंचायतला खोदायच्या संदर्भात त्यांनी पैसे दिलेले आहेत. पैशाचं मागणी झाल्याची कशी झालेली मागणी हे आम्ही ग्रामपंचायतला विचारलं तर ग्रामपंचायतने आम्हाला काही माहिती दिली नाही. आम्ही संबंधित BPCL कंपनीला गेलो, त्यांच्याशी पत्रव्यवहार केला. त्यांनी आम्हाला माहिती दिली पण अनादृतेच दिली, त्याला काही सर्टिफाईड नव्हती ती. त्यामुळे आम्हाला त्याला जास्त काही भाष्य करता येत नव्हतं. म्हणून मग आम्ही ती माहिती घेतल्याच्या नंतर ग्रामपंचायतला माहिती अधिकारामध्ये माहिती मागितली. 1 महिना होऊन गेला, माहिती काही मिळाली नाही. तक्रार अर्ज दिला, पंचायत समितीला, CO साहेबांना दिला, काहीच झालं नाही. त्यानंतर 15 दिवसांनी आम्ही पुन्हा स्मरणपत्र दिलं आणि त्यामध्ये स्पष्ट उल्लेख केला होता जर या 15 दिवसात जर काही कारवाई झाली नाही तर आम्ही उपोषणाला बसणार आहेत. त्या 15 दिवसामध्ये आम्ही बऱ्याचशा वेळा संबंधित BDO साहेब असतील, CO साहेब असतील, डेप्युटी CO साहेब असतील यांना भेटून परिस्थितीचं गांभीर्य लक्षात आणून देतं. पण चौकशीच्या फार्स चालू आहे एवढ्याच नावाखाली सगळं टाळून आम्हाला गोल फिरवलं जात होतं. पण त्या पुढं आम्हाला नाईलाज झाला आणि सरती शेवटी आम्हाला उपोषणाचं हत्यार उपसावं लागलं आणि गेल्या 3 दिवसापासून आम्ही उपोषणाला बसलोय. त्या आलेल्या त्यांनी आम्हाला जे पत्र दिलं त्या पत्रामध्ये आम्हाला रेग्युलर ग्रामसेवक लवकरात नियुक्त देत आहेत. प्रशासक साहेबांची नियुक्ती झालेली आहे आणि ज्या आमच्या गाड्या चोरीला गेलेल्या होत्या त्या गाड्यांच्या संदर्भ असेल काही 2-3 घोटाळे झालेले आहेत. त्यांची चौकशी येत्या 15 दिवसात करू, चांगल्या तांत्रिक समितीची नेमणूक करून. आणि त्यांना जर त्या 15 दिवसात जर आम्हाला आमच्या म्हणण्यानुसारची जर चौकशी झाली नाही तर आम्ही पुन्हा BDO साहेबांच्या विरोधामध्ये उपोषणाचा इशारा आम्ही ऑलरेडी दिलेला आहे आणि आम्ही पुन्हा उपोषणाला बसू. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.